आज आपण एकदम परफेक्ट असा चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। याचा रंग, याची चव अगदी बाहेर मिळतो, तशीच चहा आपण घरी अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि परफेक्ट कशी बनवायची ते पाहणार आहोत। चहा म्हटलं तर प्रत्येक घरी वेगवेगळ्या चवीची बनते। मी कशी चहा बनवते ते आज तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग लगेच चहा बनवायला घेऊ। इथे मी 2 वेलची कुटून घेते। मार्केटमध्ये जी वेलची पावडर मिळते ती नाही घ्यायची, इथे आपल्याला अख्खे वेलचीच घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक कुटून घ्यायच्या। इकडे खलबत्त्यामध्ये देखील अर्धा इंच आलं घेतलं, त्याला देखील बारीक छान कुटून घेतलं। अद्रक आपल्याला इथे किसून नाही घालायचं, कुटूनच टाकायचं आहे। फ्रीज तुम्हाला मी पुढे सांगेनच की फ्रीजमधून दूध का आधीच काढून ठेवलं ते। एका पातेलीमध्ये 3 कप पाणी उकळायला ठेवलं। पाण्याला छान उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण कुटून घेतलेला अद्रक घालू। पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला अद्रक आणि कुटून घेतलेली वेलची घालायची आहे। वेलची सोबतच मी इथे 2 लवंग देखील टाकून घेतल्या। सगळं साहित्य आपण मिनिटभरासाठी उकळून घेऊ किंवा मग पाण्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य उकळून घ्यायचं आहे। असं केल्याने ह्या पाण्यामध्ये सगळं साहित्याचा जो अर्क असतो तो छान उतरतो आणि चहाला फ्लेवर खूप छान येतो। आता यामध्ये आपण चहा पावडर घालू। मी इथे जवळपास 2 चमचे चहा पावडर घातली। चहा पावडर टाकल्यानंतर साखर टाकायची अजिबात घाई करायची नाही, याला छान उकळून घेऊ। चहा छान वरती यायला लागली की मग यामध्ये आता 2 ते 3 चमचे साखर घालू। साखर घातल्यानंतर लगेचच फ्रीजमधून जे आपण दूध बाहेर काढून ठेवलेलं होतं ते टाकायचं। जास्त थंड दूध जर तुम्ही उकळत्या चहामध्ये टाकलं तर चहाची चव बदलते, त्यामुळे दूध हे फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून चहा मिनिटभरासाठी छान उकळून घेऊ। चमच्याने खालीवर करत चहा उकळून घ्यायचा, म्हणजे चहा अगदी घट्टसर तयार होतो। इकडे लगेचच चहा आपण गाळून घेऊ। मस्त असा आपला गरमागरम चहा तयार आहे। अगदी बाहेर मिळतो तसाच हा घट्ट, कलर देखील खूप सुरेख आलेला आहे। तुम्ही देखील ह्याच पद्धतीने हा चहा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।